नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनसे स्वागत करते। वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीता समान दर्जा प्राप्त झालेला आहे आणि अवमान केल्यास फौजदारी कायदा त्याच्या पाठीमागे लागणार आहे, म्हणजे थोडक्यात फौजदारी कारवाई केली जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात हा व्हिडिओ आहे, आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्रांना पाठवा। परंतु स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण मग ही कारवाई असेल किंवा संविधानातील याच्याबद्दलच्या काही तरतुदी असतील त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। चला, व्हिडिओ स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत बघायचा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय माघारी जायचं नाही। चला विद्यार्थी मित्रांनो, हा जो वंदे मातरमला या ठिकाणी राष्ट्रगीत समान दर्जा दिलेला आहे, तर मग राष्ट्रगीतासाठी ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी कलमामध्ये, संविधानामध्ये त्या तरतुदी बद्दल थोडक्यात माहिती, कोणते कलम आहेत आणि कोणत्या कलमामध्ये सुधारणा होणार आहे ते सुद्धा या ठिकाणी बघूया। आता एवढ्या मोठ्या या वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीता समान दर्जा देण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। राष्ट्रीय गौरव अवमान निवारण अधिनियम काय आहे? राष्ट्रगीतासाठी जो अधिनियम आहे तो राष्ट्रीय गौरव अवमान निवारण अधिनियम यामध्ये सुधारणा करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि या निर्णयानुसार वंदे मातरम या गीतासाठी आता राष्ट्रीय गीतासारखेच नियम लागू असतील। मग राष्ट्रगीतासाठी काय नियम आहेत ते देखील आपण या ठिकाणी पुढे बघूया। जर अवमान केल्यास किंवा गायनामध्ये अडथळा आणल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध फौजदारी कारवाई होणार आहे। सध्या राष्ट्रीय ध्वज, संविधान आणि राष्ट्रगीताचा अवमान केल्यास काय होते, त्यामध्ये शिक्षा होते आणि त्याला आता वंदे मातरम गीताचाही समावेश केलाय। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा, सरकारने हा निर्णय ज्या वेळेस घेतला त्याचं एक काहीतरी औचित्य असेल, तर बघा त्याकरता वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कारण आपण बघतो बघा, स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखादी गोष्ट जर समजा सुरू झालेली असेल किंवा स्वातंत्र्याच्या मिळण्याच्या अगोदर काही गोष्टी सुरू झालेल्या असतील, त्या गोष्टीला 150 वर्ष झाली असेल, 75 वर्ष झाली असतील किंवा 100 वर्ष झाली असतील किंवा 125 वर्ष झाली असतील, तर त्या पार्श्वभूमीवरती काही महत्वाचे निर्णय या सरकारच्या माध्यमातून घेतले जात आहेत। कारण त्याची जनजागृती व्हावी, त्याची आठवणी चिरकाल टिकून राहाव्यात, लोकांमध्ये त्या गोष्टीची पूर्णपणे माहिती व्हावी, त्याचं महत्व समजावं आणि जनजागृतीच्या माध्यमातून त्याला एक वेगळं रूप प्राप्त व्हावं, हा उद्देश त्याच्या पाठीमागे असल्यानं हा निर्णय घेण्यात येतो। आता कायद्याच्या कलम 3 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। कशासाठी? वंदे मातरमला राष्ट्रगीत समान दर्जा देण्यात आलेला आहे, म्हणून संविधानातील कलम 3 मध्ये सुधारणा करण्यात येणार असून आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा ट्विस्ट बघा, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की ही जी सुधारणा आहे ती सुधारणा कोणत्या कलम कायद्यामध्ये केली जाणार आहे, कोणतं कलम आहे संविधानातलं, तर कलम 3 नंबर हे लक्षात असू द्या। राष्ट्रगीताच्या गायनात अडथळा आणल्यास 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास होतो, हे लक्षात असू द्या। किती वर्षाचा? 3 वर्ष, 3 वर्षाचा तुरुंगवास होत असतो, हे लक्षात असू द्या। दंड सुद्धा होतो, जर 3 वर्ष कारावास नाही झाला तर दंडाची तरतूद या ठिकाणी त्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, हे महत्वाचं लक्षात असू द्या। त्यानंतर जर तुम्ही पुन्हा पुन्हा ही चूक केली, या चुकीची पुनरावृत्ती झाली तर किमान 1 वर्षाची शिक्षा अनिवार्य असेल आणि हेच नियम वंदे मातरमला देखील लागू असतील, लक्षात असू द्या। मला वाटतं थोडक्यात आहे, समजलं असेल। आता मार्गदर्शक तत्व जे आहेत आपल्या संविधानामध्ये, त्या मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा या ठिकाणी वंदे मातरमच्या अधिकृत सादरीकरणासाठी मार्गदर्शक तत्व ही जाहीर केली आहेत। 6 कडव्यांची संपूर्ण आवृत्ती सुमारे 3 मिनिटे 10 सेकंद याकरता वेळ दिलेला आहे, हे पण लक्षात असू द्या। राष्ट्रगीतासाठी किती वेळ लागतो आणि वंदे मातरम हे गायनासाठी किती वेळ लागतो, ह्याचा वेळ देखील तुम्ही तोंडपाठ ठेवा, कारण आता पुन्हा एकदा हे सरळ सेवेला देखील प्रश्न विचारले जातील किंवा तुमच्या कंबाईन ग्रुप सी ला देखील यावरती प्रश्न येणार। राष्ट्रगीतावरती भरपूर वेळेस प्रश्न आलेत म्हणल्यानंतर याच करता सुद्धा प्रश्न विचारतील। प्रमुख शासकीय कार्यक्रमात सादर करावे असे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। राष्ट्रध्वज फडकवणे, राष्ट्रपती व राज्यपालांचे औपचारिक कार्यक्रम
राष्ट्रपती, सेंट्रल गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला, राज्यपाल यांचे जे काही कार्यक्रम होतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्याचं औचित्य साधून याचं गायन या ठिकाणी केलं जाईल, सादरीकरण केलं जाणार आहे. आता शाळा महाविद्यालयामध्ये गृह मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालयामध्ये सार्वजनिक कार्यक्रमात वंदे मातरम गाण्यास प्रोत्साहन देण्याचे आव्हान केलंय, सक्ती केलेली नाही, हे लक्षात असू द्या. यावरती प्रश्न येऊ शकतो. शाळा महाविद्यालयामध्ये आव्हान केलंय की सक्ती केली, एखाद्या लाईन वरती एक 4-5 लाईनचा प्रश्न असेल त्यामध्ये हे वाक्य असू शकतं. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय प्रतीकांबद्दल जागरूकता निर्माण करणे, आदर निर्माण करणे यामागचा उद्देश सांगण्यात आलेला आहे. वंदे मातरम आधी की राष्ट्रगीत आधी, यावरती जर प्रश्न उपस्थित झाला तर लक्षात असू द्या, राष्ट्रगीत हे सगळ्यात शेवटी गायलं जाईल, त्याच्या अगोदर वंदे मातरम हे गीत गायलं जाईल असं स्पष्टीकरण या दोन्ही उपस्थितावेळी उदारार्थ आदरार्थ उभे राहणे अपेक्षित असल्याने स्पष्ट करण्यात आलेलं आहे. दोन्ही गीत गाण्याची वेळेस उभं राहूनच ते गीत गायलं जाईल हे या ठिकाणी लक्षात असू द्या. मागच्या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपलं महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत महाराष्ट्र माझा हे जे काय त्याला राज्यगीताचा दर्जा दिला, त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला ह्याला सुद्धा एक राष्ट्रगीत समान दर्जा दिलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता आपण काय करूया, वंदे मातरमचा थोडक्यात इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करून घ्या की जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आल्यानंतर थोडक्यात पॉइंट तुम्हाला समजल्यानंतर उत्तर देता येईल. आता वंदे मातरम हे पहिल्यांदा सगळ्यात अगोदर कोलकाता या ठिकाणी ज्यावेळेस अधिवेशन भरलं होतं तेव्हा गायलं होतं 1896 ला. हे पण लक्षात असू द्या. बघा, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी प्रथमतः 1870 मध्ये या वंदे मातरमची रचना केली. बंगाली आणि संस्कृत या मिश्रित भाषेमध्ये या ठिकाणी वंदे मातरमची रचना या ठिकाणी केलेली होती. मूळ लेखक आहेत हे लक्षात असू द्या, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, बंकिमचंद्र चटर्जी असे भरपूर तुम्हाला ऑप्शन येतील, पण हे तुम्ही विसरायचं नाही, तुमचा मार्क जाऊ शकतो आणि 100% यावरती वर्षभर होणाऱ्या परीक्षेमध्ये कुठे ना कुठे प्रश्न विचारला जाणार आहे. हे 100%, कारण 150 वर्ष पूर्ण होत आहेत, 150 वर्ष वंदे मातरमला पूर्ण होत आहेत, म्हणून काळजीपूर्वक या ठिकाणी लक्षात असू द्या. 1870 ला बंगाल आणि संस्कृत या दोन्ही भाषेत मिश्रित या ठिकाणी रचना झालेली, हे विसरायचं नाही. नाहीतर बंगाली आणि संस्कृत हे दोन्ही वेगवेगळे ऑप्शन असतील, बंगाली संस्कृत असाही एक ऑप्शन असेल आणि यापैकी नाही असाही देखील ऑप्शन असेल. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आल्यानंतर उत्तर चुकायचं नाही. रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथमतः कलकत्त्यामध्ये जे 1896 अधिवेशन झालं होतं त्यावेळेस वंदे मातरमचं पहिल्यांदा गायन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस 24 जानेवारी 1950 रोजी या ठिकाणी राष्ट्रीय सभेनं संविधान सभेनं राष्ट्रीय गीताचा दर्जा या ठिकाणी 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रीय गीताचा दर्जा वंदे मातरमला दिलेला आहे. बघा, लक्षात असू द्या, ही तारीख, हे महत्वाचे 3-4 पॉइंट आहेत, याच्यावरती 15 ते 20 प्रश्न या ठिकाणी पुन्हा तयार होतील आणि त्यामुळं या ठिकाणी हे सगळ्यात महत्वाचं थोडक्यात इतिहास मी सांगण्याचा प्रयत्न केलाय, तो तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. गडबड गोंधळ होणार कधी, ज्यावेळेस सेम ऑप्शन सेम नावाचे एकसारखे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील त्यावेळेस तुमचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा वाटलं तर तुम्ही याची नोट्स देखील तुम्ही तयार करू शकता तुमच्या हस्तलिखित मध्ये, काही अडचण नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हा दर्जा राष्ट्रगीता दरम्यान वंदे मातरमचा या गीताला दर्जा दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कलम 3 मध्ये सुधारणा केली जाणार आहे. त्याच्याकरता एक स्पेशल अधिनियम आहे, तो अधिनियम अवमान अधिनियम, यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यामुळं वंदे जसं राष्ट्रगीत रचना आहे तोंडपाठ करून ठेवा, तसंच वंदे मातरम देखील तोंडपाठ करून ठेवा. आता इथून पुढे यावरती आपल्याला प्रश्न आलेले पाहायला मिळतील. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.